Hello students, I am Mr. Vivek Chaugule from Vivek Vardhani Junior College, Pandalpur. Today I will going to take the third lecture of the vector which is for 12 marks and in this lecture we are going to take some concepts that is collinear and coplanar vectors, also theorems are about linear combinations. Okay, now before that we define how to represent collinear factors and coplanar vectors. Now see the definitions. Collinear factors. Factors are said to be collinear factors if they are parallel to same line or along the same line. Parallel to each other or along the same line. आपल्याला माहिती आहे की कोलिनर फॅक्टर्स कशाला म्हणायचे असतात की जे फॅक्टर हे पॅरलल व्हेक्टर असतात किंवा एकाच लाईनवरती ती दोन्ही फॅक्टर रिप्रेझेंट केलेले असतात त्याला कोलिनर फॅक्टर्स असं म्हणायचं. ऍक्च्युली त्या डेफिनेशन मध्ये पॅरलल टू इच अदर असं पाहिजे होतं आणि समोर त्याच्या ऑर अलॉंग द सेम लाईन किंवा एकाच लाईनवरती ते वेक्टर्स आहेत अशा पद्धतीने ते डिफाईन करावे लागतात. तर या पद्धतीने आपल्याला ते डिफाईन करता येतात. पॅरलल टू सेम लाईनच्या ऐवजी पॅरलल टू इच अदर ऑर दे आर अलॉंग द सेम लाईन. And that is in other word, the next definition is two non-zero factors a bar and b bar are collinear or parallel if a bar is equal to m into b bar where m is not equal to 0. म्हणजे आपण दुसरी डेफिनेशन एक पाहिलेली होती की एक फॅक्टर दुसऱ्या फॅक्टरच्या स्केलरच्या स्वरूपामध्ये जर डिफाईन होत असेल, डिफाईन करता येत असेल तर यू कॅन राईट डेफिनेटली दॅट टू व्हेक्टर्स आर कोलिनियर फॅक्टर्स. ओके, तर असे डेफिनेशन आपण टाइप्स ऑफ फॅक्टर मध्ये पण पाहिलेले आहेत. पण आजच्या याच्यामध्ये आपल्याला स्पेशली थिअरम कोलिनियर आणि कोप्लॅनर फॅक्टर्स वरती आहेत. त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा मी इथे तुम्हाला ती डेफिनेशन सांगितलेली आहेत. म्हणजे त्यामध्ये दोन डेफिनेशन सांगितल्या. एक थेरॉटिकली इफ टू व्हेक्टर्स आर पॅरलल ऑर अलॉंग द सेम लाईन ही डेफिनेशन झाली. देन दॅट टू व्हेक्टर्स आर सेड टू बी कोलिनियर अँड इन अदर वर्ड्स particularly if a bar and b bar are collinear if a bar is equal to m into b bar. म्हणजेच काय तर एक वेक्टर दुसऱ्या वेक्टरच्या स्केलरच्या स्वरूपात जर डिफाईन करता येत असेल होत असतील तर आपण डेफिनेटली सांगू शकतो की हे दोन वेक्टर कोलिनियर वेक्टर्स आहेत. आणि तसं कोप्लॅनर वेक्टर म्हणजे काय पहा, टू ऑर मोर वेक्टर्स आर कोप्लॅनर इफ दे लाय इन द सेम प्लेन ऑर पॅरलल प्लेन. एकाच प्लेन मध्ये किंवा पॅरलल प्लेन मध्ये जर ते वेक्टर असतील तर त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो की ते वेक्टर्स हे काय आहेत, कोप्लॅनर आहेत. वेक्टर ए बार बी बार आर कोप्लॅनर अँड वेक्टर ए बार अँड सी बार आर ऑल्सो कोप्लॅनर. म्हणजे दोन वेक्टर सुद्धा त्या ठिकाणी आपण डिफाईन करू शकतो. तर चला तर पाहूया आता आपल्याला ह्या दोन डेफिनेशन्स वरती आणि लिनियर कॉम्बिनेशनच्या याच्यावरती डेफिनेशन्स वरती आपल्याला चार थिअरम बघायचे आहेत की जे मी मुद्दाम या पीपीटी लेक्चर मधून ते थिअरम घेतलेले आहेत आपल्याला व्यवस्थितपणे समजण्यासाठी. ऍक्च्युली आपण वेक्टरचे पाठीमागे दोन लेक्चर्स पाहिलेले आहेत आणि त्या दोन्ही लेक्चर्स मध्ये आपण काय बघितलेलं आहे तर सुरुवातीला टाइप्स ऑफ वेक्टर्स पाहिलेले आहेत. डेफिनेशन वेक्टर रिप्रेझेंट कसा केला जातो हे पाहिलं. त्यानंतर त्याचे टाइप्स पाहिलेले आहेत आणि टाइप्स झाल्यानंतर आपल्याला अल्जेब्रा ऑफ वेक्टर मध्ये ऍडिशन मल्टिप्लिकेशन स्केलर मल्टिप्लिकेशन कसं केलं जातं हे त्या ठिकाणी आपण पाहिलेलं होतं. ओके, आता थेरॉटिकल पार्ट मध्ये हे थिअरम्स आहेत, थोडं डिस्क्रिप्टिव्ह आहे इथं, त्यामुळे हे पीपीटी वरती लेक्चर घेतले. पहा थिअरम 1 काय आहे. Two non-zero vectors a bar and b bar are collinear if and only if there exist scalars m and n, at least one of them is a non-zero such that m a bar plus n b bar is equal to 0 bar. म्हणजे दोन वेक्टर a bar आणि b bar जर कोलिनियर असतील, इफ अँड ओनली चा अर्थ काय, जर हे स्टेटमेंट लेफ्ट साइडचं जर असेल तर आपल्याला हे प्रूफ करायचं आणि अदरवाइज नेक्स्ट पार्ट असा असतो की हे कन्सिडर करायचं आणि त्या ठिकाणी प्रूफ काय करायचं दॅट ए बार अँड बी बार आर कोलिनियर. अगदी सिंपल प्रूफ आहे. 2 किंवा 3 मार्कला आपल्याला येतं. 4 मार्कसाठी आपल्याला थिओरिटिकली क्वेश्चन असतोच, त्यामुळे यातला एखादा थिअरम शुअरली आपल्याला बोर्ड परीक्षेला राहतो. आता सुरुवातीला ओनली पार्ट. ओनली पार्ट म्हणजे तिने सुरुवातीला जे दिलेलं सेंटेन्स आहे इफच्या अगोदरचं लेफ्ट साइडचं स्टार्टचं ते आपण कन्सिडर करायचं. सपोज ए बार अँड बी बार आर कोलिनियर. ओके, म्हणजे हे मग आपल्याला प्रूव्ह काय करायचंय तर हे लिनियर कॉम्बिनेशन म्हणजे ए बार प्लस एन बी बार इज इक्वल टू 0. आता हे जर दोन लिनियर कोलिनियर असतील तर आपल्याला डेफिनेशन माहिती आहे की देर एक्झिस्ट अ स्केलर टी विच इज नॉट इक्वल टू 0 सच दॅट ए बार इज इक्वल टू टी इंटू बी बार. आपण मागाशी एम वापरलं होतं डेफिनेशन मध्ये. कोणतेही स्केलर वापरलं तरी चालतं, के वापरला तरी चालेल,
A bar is equal to K into B bar, which implies A bar minus P B bar is equal to 0. Then we put M is equal to 1 and N is equal to minus 3, and therefore we get M A bar plus N B bar is equal to 0 bar. Here M is equal to 1 and N is equal to minus 3. Okay, सबस्टिट्यूट केलं लगेच आपल्याला प्रूफ झालं. नेक्स्ट कॉन्व्हर्स पार्ट काय असतो यामध्ये इफ अँड ओनली मध्ये, तर कॉन्व्हर्सली सपोज एम ए बार प्लस एन बी बार इज इक्वल टू 0 अँड देन वी हॅव टू प्रूव्ह दॅट ए बार अँड बी बार आर कोलिनियर. मग आपण परत प्रूव्ह केलं पाहिजे. एम ए बार इज इक्वल टू मायनस एन बी बार, हा एम परत इकडे घेतला डिवाइड होईल. हा ब्रॅकेट जो आहे तो एन स्केलर आहे, एम स्केलर आहे, ह्याच्याबद्दल मी टी पुट करतो अँड देअरफॉर वी गेट ए बार इज इक्वल टू टी बी बार. This is the condition of collinearity, and therefore we can write directly A bar is a scalar multiplication of B bar. That is the condition of collinearity is satisfied, and therefore A bar and B bar are collinear. ओके, असा हा सिंपल छोटासा आणि सोपा थिअरम आहे. अगदी तुम्हाला सहजपणे तो जमेल. ठीक आहे. दुसरा थिअरम, तीन वेक्टर कसे या पद्धतीने डिफाईन केलेले असतात. लेट ए बार बी बार बी नॉन कोलिनियर वेक्टर. ओके, a vector R bar is a coplanar with A bar and B bar if and only if there exist unique scalars T1 and T2. These are the scalars such that we have to prove that R bar is equal to T1 A bar plus T2 B bar. मगाशी आपण या ठिकाणी इक्वल टू 0 बार दाखवलं होतं, पण इथं तिसरा फॅक्टर आहे की जो कोप्लॅनर आहे, पण ए बार आणि बी बार हे नॉन कोलिनियर फॅक्टर्स आहेत. नॉन कोलिनियर, व्यवस्थित लक्षात ठेवा. कोलिनियर वेक्टर म्हणजे ए बार इज इक्वल टू के इंटू बी बार, पण इथे ए बार आणि बी बार डायग्राम मध्ये पण तुम्हाला दिसतंय ए बार आणि बी बार हे जे दोन वेक्टर्स आहेत ऍक्च्युअली डायग्राम मध्ये बार द्यायचा राहिलेला आहे. तर ए बार आणि बी बार हे दोन नॉन कोलिनियर आहेत, म्हणजे पॅरलल पण नाहीत आणि एका लाईन वरती पण नाहीत. पण तिसरा एक फॅक्टर आहे की जो स्कोप प्लॅनर आहे, म्हणजे त्याच प्लेन मध्ये आहे. आणि जर असं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ही कंडिशन सॅटिस्फाय होते हे दाखवायचं आहे. पहा ओनली पार्ट, सपोज आर बार इज को प्लॅनर विथ ए बार अँड बी बार. समजा आर बार हा को प्लॅनर आहे या दोन्ही बरोबर, म्हणजे एकाच प्लेन मध्ये असतील. देन वी हॅव टू शो दॅट दिस रिलेशन. ओके, आर बार इज इक्वल टू टी वन ए बार प्लस टी टू बी बार. लेट ए बार बिलॉंग बी अलॉंग ओ अँड बी बार अलॉंग बी ओ बी. म्हणजे ए बार जो बार आहे तो अलॉंग ओडी आहे, बी बार जो आहे तो अलॉंग ओबी आहे. ओपी बार इज इक्वल टू आर बार. ड्रॉ लाइन्स पॅरलल टू ओबी मीटिंग ओए इन एम अँड पॅरलल टू ओए मीटिंग ओबी इन बी. पहा इथं काय केलेलं आहे, त्या ठिकाणी पॅरलल लाईन्स दोन काढलेल्या आहेत आणि इकडूनही पॅरलल लाईन्स काढलेल्या आहेत, ओएम आणि त्या ठिकाणी ओएन. अशा पद्धतीनं ओबी लाईक पॅरलल आणि लाईक पॅरलल अशा दोन लाईन्स त्या ठिकाणी डिफाईन केलेल्या आहेत. ठीक आहे. देन ओ एन बार इज इक्वल टू, जर पॅरलल असतील तर पहा टी टू इंटू बी बार अँड ओ एम बार इज इक्वल टू टी वन इंटू ए बार. कारण का, तर ए बार हा वेक्टर अलॉंग ओ ए आहे आणि ह्याला पॅरलल आपण ओ एम काढलेला आहे. याचा अर्थ हे दोन वेक्टर कोलिनियर झाले, ओ एम बार आणि ए बार. आणि जर कोलिनियर असतील तर ते स्केलर मध्ये मल्टिप्लाय करता येतात, म्हणून ओ एन बार इज इक्वल टू टी टू बी बार. सिमिलरली ओ एम बार इज इक्वल टू टी वन ए बार. कोलिनियरची कंडिशन. नाव बाय ट्रायंगल लॉ ऑफ पॅरलोग्राम लॉ वी हॅव. आता आपला हा पॅरलोग्राम दिसतोय डायग्राम मध्ये, आणि पॅरलोग्राम लॉ काय सांगत असतो की हा झाला त्याचा डायगोनल. आणि पॅरलोग्राम लॉ नुसार वी कॅन राईट आर बार इज इक्वल टू ऍडिशन ऑफ दिस टू फॅक्टर्स, दॅट इज टी वन ए बार प्लस टी टू बी बार. अँड देअरफॉर वी राईट हिअर आर बार इज इक्वल टू टी वन ए बार इंटू टी टू बी बार. या पद्धतीने अगदी सिम्पली लगेचच आपल्याला हे प्रूफ झाले. आता याचा आपल्याला पुढचा पार्ट अजून पाहावा लागेल. त्या ठिकाणी इफ पार्ट काय आहे, सपोज आर बार इज इक्वल टू, हे आता सपोज करायचं आणि त्या ठिकाणी ते वेक्टर्स हे आपल्याला कोप येणार आहेत हे तिने दाखवायचे. तर माझ्यासारखंच परत त्या ठिकाणी आपल्याला करावं लागेल. ऍज ए बार अँड बी बार आर को प्लॅनर, देन टी वन ए बार टी टू बी बार आर ऑल्सो को प्लॅनर. ओके, देअरफॉर टी वन ए बार टी टू बी बार ए बार बी बार आर को प्लॅनर. सर्वच वेक्टर हे को प्लॅनर आहेत. याचाच अर्थ ए बार बी बार अँड आर बार आर को प्लॅनर. तर ह्या पद्धतीने आपण थेरॉटिकली हे डिफाईन केलेलं आहे. पण युनिकनेस मध्ये आपल्याला कॉन्व्हर्सली आता काय सपोज करायचं आहे, तर हे रिलेशन प्रूव्ह करायचं. आर बार इज इक्वल टू सपोज करायचं टी वन ए बार प्लस टी टू बी बार. दिस कॅन ऑल्सो बी राईट ॲज सी हिअर. मी या ठिकाणी फक्त स्केलर्स चेंज करतो. टी वन आणि टी टू च्या जागेला एस वन आणि एस टू हे चेंज करणार आहे, कारण ए बार आणि बी बार हे नॉन कोलिनियर फॅक्टर आपल्याला आता तिथे दाखवावं लागतील. मग या ठिकाणी
दोन्हीची मी जर सबट्रॅक्शन केली, 2 सबट्रॅक्ट 2 फ्रॉम 1, वी कॅन गेट T1 minus S1 A bar plus T2 minus S2 B bar. RHS ची सबट्रॅक्शन केली, लेफ्ट साइडला R bar minus R bar is equal to 0 बार आलं. बट A bar and B bar आर नॉन कोलिनियर वेक्टर. हे तर ए बार आणि बी बार आपल्याला एक्झाम्पल मध्ये दिले नॉन कोलिनर वेक्टर, पण इथं तर कोलिनरची कंडिशन सॅटिस्फाय झाली. कारण पहिला ब्रॅकेट म्हणजे स्केलर आहे, दुसरा ब्रॅकेट इज ऑल्सो स्केलर, दॅट इज एम ए बार प्लस एन बी बार इज इक्वल टू 0 बार, विच इज द कंडिशन ऑफ कोलिनरिटी. बट देर इज अ contraction of A bar and B bar are non-collinear vectors, and therefore T1 minus S1 is equal to T2 minus S2 is equal to 0. याचाच अर्थ T1 बरोबर S1 आणि T2 बरोबर S2. therefore the uniqueness follows. म्हणजे आपण स्केलर चेंज केले तरी त्या ठिकाणी कॉन्ट्राडिक्शन तयार होते. त्यामुळे स्केलर हे कुठले जरी घेतले तरी ते इक्वलच असणार आहेत, म्हणजे युनिकनेस त्या ठिकाणी प्रूव्ह झाला. ओके, तर ह्या पद्धतीने आपल्याला हा दुसरा थिअरम हे प्रूव्ह होतोय. आता लिनियर कॉम्बिनेशनचे जे थिअरम्स आहेत ते लिनियर कॉम्बिनेशन कसे आहेत पहा. हे दोन झाले आपल्याला फक्त कोलिनियर आणि कोप्लॅनर वेक्टरचे. आता लिनियर कॉम्बिनेशनच्या स्वरूपामध्ये जे डिफाईन करायचे दोन थिअरम आजच्या लेक्चरमध्ये फक्त थिअरी घेणार आहे, कारण आपल्याला याच्यावरतीच एक्सरसाइज जो आहे आपला 5.1 एक्सरसाइज तो आपल्याला स्टार्ट करायचा हे लेक्चर झाल्यानंतर. त्यामुळे हे थिअरम होणं गरजेचं आहे. त्याच्यावरती काय फॉर्म्युले आहेत, काय डेफिनेशन आहेत, एवढंच फक्त आजच्या लेक्चरमध्ये आपण घेणार आहे. पहा यामध्ये पुढे काय दिलेले अजून. इफ A1 बार A2 बार A3 बार अँड सो ऑन आर n factors and M1 M2 M3 and so on are n scalars, then the factors M1 A bar plus M2 A2 बार म्हणजे स्केलरच्या स्वरूपामध्ये त्याचे ऍडिशन डिफाईन केले, इज कॉल्ड द लिनियर कॉम्बिनेशन ऑफ दिस फॅक्टर्स. ओके, सिंपल डेफिनेशन आहे. A1 बार A2 बार A3 बार A4 बार अप टू AN बार आर n फॅक्टर्स आहेत, स्केलर सुद्धा n आहेत. तर प्रत्येक स्केलरच्या फॅक्टरला मल्टिप्लिकेशन करून ऍडिशनच्या स्वरूपात जर आपल्याला लिहिता येत असेल तर वी कॅन राईट, or it is also called as the linear combination of these vectors. If at least one mi is not zero, then the linear combination is non-zero linear combination. तर असं आपल्याला ते डिफाईन करता येईल. फॉर एक्झाम्पल, लेट A bar and B bar be vectors and Mn are scalars, then the factor C bar is equal to M A bar plus N B bar is called the linear combination of factor A bar and B bar. म्हणजे आताचा जो दुसरा थिअरम आपण प्रूव्ह केलेला आहे तो सुद्धा आपण याच पद्धतीनं त्याला लिनियर कॉम्बिनेशनच्या स्वरूपामध्ये तो डिफाईन झाला असं आपल्याला म्हणता येईल. ओके, पाहता याच्यावरचा थिअरम. थ्री व्हेक्टर्स ए बार बी बार अँड सी बार आर कोप्लेनर इफ अँड ओनली इफ अँड ओनली इफ आलं का लक्षात ठेवा. पहिला पार्ट कन्सिडर करायचा, दुसरा प्रूव्ह करायचा, दुसरा कन्सिडर करायचा, पहिला प्रूव्ह करायचा. इफ अँड ओनली इफ देअर एक्झिस्ट नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन. पहा, जर हे तीन वेक्टर कोप्लेनर असतील तर आपल्याला हे रिलेशन प्रूव्ह करायचे लिनियर कॉम्बिनेशन मध्ये. या उलट वाइस वर्सा कॉन्व्हर्सली, इफ these relations are satisfied, then we have to prove that A bar, B bar and C bar are coplanar. Okay, now see firstly only part. Only part म्हणजे सुरुवातीला पहिलं जे स्टेटमेंट आहे ते कन्सिडर करायचं. अजून A bar, B bar and C bar are coplanar. आणि प्रूव्ह काय करायचं मग आता आपल्याला हे अगदी इंटरेस्टिंग थिअरम्स पहा यामध्ये. आता यामध्ये आपल्याला दोन केसेसद्वारे आपल्याला हे प्रूव्ह करता येईल. सपोज दॅट एनी टू ऑफ ए बार बी बार अँड सी बार आर कोलिनर. कोणते दोन ह्यातले कोलिनर जर असतील, समजा ए बार आणि बी बार असेल, तर देर एक्झिस्ट एक्स अँड वाय आर द स्केलर्स, देन वी नो एक्स ए बार प्लस वाय बी बार इज इक्वल टू 0 बार बाय युझिंग फर्स्ट थिअरम. आपण पहिल्या थिअरम मध्ये ते पाहिलेलंच आहे, त्याच्यामुळे आपण डायरेक्टली हे रिलेशन लिहू शकतो. आणि मग that is x a bar plus y b bar plus 0 into c bar is equal to 0 bar, because x y 0 is the required solution for x a bar plus y b bar plus z c bar is equal to 0. तर हे स्केलर्स आपण त्या ठिकाणी डिफाईन करू शकतो. हे पहिल्या केसमध्ये असं डायरेक्टली सुद्धा प्रूफ होते. लक्षात आलं. मग केस सेकंड साठी काय पहा. नो टू व्हेक्टर्स ए बार अँड बी बार आर ए बार बी बार सी बार आर कोलिनर. कोणताही वेक्टर त्या ठिकाणी कोलिनर्स नाहीत, कोणते दोन वेक्टर. जर असं असेल तर काय होईल. as C bar is coplanar with A bar and B bar, and now we have the scalars x y such that C bar is equal to x A bar plus y B bar. म्हणजे दुसरा थिअरम. दुसऱ्या थिअरम मध्ये हे रिलेशन आपण प्रूव्ह केले आहे ना. C bar is equal to x A bar plus y B bar असेल तर ते तीन फॅक्टर A bar B bar C bar हे कोप्लॅनर असतात. मग फक्त काय केलं, प्लस C bar उजव्या बाजूला घेतलं, मायनस होईल आणि यालाच -1 इंटू सी बार म्हणजेच झेड ची किंमत आपण -1 जर ठेवली तर त्या ठिकाणी हे रिलेशन आपल्याला प्रूव्ह झालं. हे झाली केस सेकंड.
कॉन्व्हर्सली म्हणजे इफ पार्ट आता कन्सिडर करायचा, तर एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इज इक्वल टू 0 बार, हा जर आपल्याला रिलेशन कन्सिडर करायचा असेल तर ते तीन फॅक्टर कोप्लॅनर दाखवायचं, म्हणजे सी बार हा ए बार आणि बी बारच्या स्केलर मल्टिप्लिकेशन मध्ये डिफाईन होतो का ते पाहायचं. अगदी सिंपल आहे, पहा हे बघा, एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इज इक्वल टू 0 बार. काय केलंय तर सी बार इज इक्वल टू ह्या दोन्ही टर्म ट्रान्सफर केल्या या बाजूला, मायनस एक्स ए बार मायनस वाय बी बार. परत काय केलं, झेड सी बार राहिलं होतं, झेड पण ट्रान्सफर केलं, डिव्हाइड होईल. हा पहिला राऊंड ब्रॅकेट हा स्केलर आहे, दुसरा राऊंड ब्रॅकेट सुद्धा स्केलर आहे, म्हणजे एम ए बार प्लस एन बी बार असं डिफाईन झालं. म्हणून आपण डायरेक्टली इथे लिहिलं सी बार इज कोप्लॅनर विथ ए बार अँड बी बार. तर अशा पद्धतीने हा तिसरा थेरम आपला प्रूफ झाला. कोरोलरी सुद्धा दिले पहा. If three vectors a bar, b bar and c bar are not coplanar and x a bar plus y b bar plus z c bar is equal to 0 bar, then x is equal to 0, y is equal to 0, z is equal to 0. Similarly, a bar, b bar and x a bar, y b bar are coplanar for all values of x and y. म्हणजे टू फॅक्टर जर कोप्लॅनर असतील तर त्याचे ऍडिशन सुद्धा म्हणजे लिनियर कॉम्बिनेशन सुद्धा कोप्लॅनर असतं. हे अशा पद्धतीने तिन्ही फॅक्टर तिथं आपल्याला डिफाईन करता येतील. हा रिमार्क आहे, हे कोरोलरी आहे. ओके, तर आता हे तीन तीन थेरम झाल्यानंतर आपल्याला थोडस मी मुद्दाम इथे थेअरी घेतली, कारण चौथा थेरम ह्याच्यावरती आहे, कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉइंट इन स्पेस. डायग्राम व्यवस्थितपणे ऑब्झर्व करा. लेट पी बी अ पॉइंट इन द स्पेस, ड्रॉ परपेंडिक्युलर पीएम पीएम पीएन टू पी टू एक्स वाय प्लेन, वाय झेड प्लेन अँड झेड एक्स प्लेन रिस्पेक्टिव्हली. स्पेस मध्ये पॉइंट घेतलाय. ऍक्च्युली हा स्पेस म्हणजे कुठं असतो तुम्हाला माहिती आहे, 3D जॉमेट्री मध्ये हवेमध्ये हा पॉइंट आहे, पण डायग्राम मध्ये तो आपल्याला प्लेन वरती वाटतो, कारण तो आपण त्या डायग्राम वरती आपल्याला दिसायसाठी तो ऍक्च्युली तो हवेमध्ये पॉइंट असतो. आणि तिथून काय केले पहा, डायग्राम मध्ये दिसतात त्या टी पासून परपेंडिक्युलर काढलेले, एक एक्स वाय प्लेनला, एक वाय झेड प्लेनला आणि एक झेड एक्स प्लेनला. ओके, तर एल एम एन आर द फीट ऑफ द परपेंडिक्युलर आणि त्याला नावं दिलेली आहेत. हा प्लेन पहा एक्स वाय प्लेन आहे, त्याच्यावरती परपेंडिक्युलर काढला एल मध्ये. हा वाय झेड प्लेन आहे, त्याच्यावरती परपेंडिक्युलर काढला एम मध्ये. आणि हा झेड एक्स प्लेन आहे इकडचा, त्याच्यावरती परपेंडिक्युलर काढला, त्याला एन हा पॉइंट दिलेला आहे. फॉर पॉइंट एक्स वाय झेड मीन्स एक्स कॉर्डिनेट, वाय कॉर्डिनेट अँड झेड कॉर्डिनेट्स रिस्पेक्टिव्हली. पी चा जो पॉइंट आहे एक्स वाय झेड, तर त्यामध्ये जे कॉर्डिनेट्स आहेत एक्स कॉर्डिनेट, वाय कॉर्डिनेट, झेड कॉर्डिनेट्स. ओके, तर ह्याला थ्री डी जॉमेट्री मध्ये हा पॉइंट हा स्पेस मध्ये कसा डिफाईन केला जातो ते सांगितलेलं आहे. आता त्याचे ऍक्सेस काय असतात, कोऑर्डिनेट पॉइंट ऑन द कोऑर्डिनेट ऍक्सेस. समजा त्या ऍक्सेस वरती जर तो पॉइंट असेल, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस वरती, तर त्याचे कोऑर्डिनेट्स काय असतात पहा. ए हा पॉइंट समजा जर इथे असेल तर तो एक्स ऍक्सिस वरती असतो, ऑब्विसली त्याचा वाय अँड झेड कोऑर्डिनेट 0 असणार. Similarly, if the point is lies on the y-axis, obviously the x and z coordinate is 0. कारण आपण प्लेन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये पाहिलेलं आहे, तर एक्स ऍक्सिस वरती y कोऑर्डिनेट 0 असतो, y वरती x असतो. तसं थ्री डायमेन्शनल जॉमेट्री मध्ये सुद्धा एक्स ऍक्सिस वरती पॉइंट असेल तर y z 0 असतो, y ऍक्सिस वरती पॉइंट असेल तर x z 0 असतो, z ऍक्सिस वरती c पॉइंट असेल तर x आणि y हे दोन कोऑर्डिनेट इथं 0 असतात. ओके, इथं दाखवलेलं आहे. मोस्ट इम्पॉर्टंट आहे, हे सुद्धा आपल्याला एक्झाम्पल सोडवताना याचा विचार होतो आणि त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजेत. समजा आता प्लेन मध्ये पॉइंट असेल, थ्री डी मध्ये प्लेन आहे, समजा एक्स वाय प्लेन हा खालचा आहे, एक्स वाय प्लेन मध्ये जर पॉइंट असेल तर याचा आणि झेड ऍक्सिसचा काही संबंध येत नाही, त्यामुळे त्याचा झेड कोऑर्डिनेट हा 0 असतो. त्यामुळे पहा, पॉइंट इन एक्स वाय प्लेन, वाय झेड प्लेन अँड झेड एक्स प्लेन, एल पॉइंटचं कोऑर्डिनेट काय असणार पहा, एक्स वाय आणि 0. कारण का, त्याचा झेड ऍक्सिसशी संबंध येत नाही, तो एक्स वाय प्लेन वरती पॉइंट आहे. सिमिलरली जर वाय झेड प्लेन असेल तर त्याचा एक्स कोऑर्डिनेट 0 असतो, झेड एक्स प्लेन असेल तर त्याचा वाय कोऑर्डिनेट 0 असतो. ओके, सिंपल आहे त्या गोष्टी. आता त्याचे डिस्टन्स फॉर्म्युला सुद्धा पहा. पुन्हा मी डायग्राम तुमच्या समोर नेक्स्ट स्लाइडला सुद्धा तीच डायग्राम ठेवलेली आहे. डिस्टन्स ऑफ पी एक्स वाय झेड फ्रॉम कोऑर्डिनेट ऍक्सिस. तर त्या पॉइंटचं ऍक्सिस पासून डिस्टन्स काय असतं, तर त्या ठिकाणी पहा, मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युले दिस आर. डिस्टन्स ऑफ पी फ्रॉम एक्स वाय प्लेन, एक्स वाय प्लेन इथं आहे, पी हा स्पेस मध्ये पॉइंट आहे, तिथून परपेंडिक्युलर एल काढलेला आहे, म्हणजे पीएल हे डिस्टन्स काय असतं, तर पीएल हे डिस्टन्स म्हणजे त्या ठिकाणी त्या ऍक्सिसचा झेड कोऑर्डिनेट असणार, कारण हे परपेंडिक्युलर आहे.
म्हणून एक्स वाय प्लेन पासून जर एखाद्या पॉइंटचं डिस्टन्स काढायचं असेल तर मॉड ऑफ झेड. सिमिलरली वाय झेड प्लेन असेल तर मॉड ऑफ एक्स, अँड एक्स झेड प्लेन पासून डिस्टन्स काढायचं असेल तर मॉड ऑफ वाय. जसं प्लेन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये आपण एक्स ऍक्सिस वरती पॉइंट असेल एखाद्या पॉइंटचं, समजा तो वाय कोऑर्डिनेट वरती असेल, तर त्याचं डिस्टन्स काढताना आपण काय करतो, तर मॉड ऑफ एक्स कॉर्डिनेट, कारण त्याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स आपण एक्स ऍक्सिस पासून बघतो. तसं एक्स वाय प्लेनचं झेड ऍक्सिस पासून बघतो, म्हणून एक्स वाय प्लेनचं मॉड ऑफ झेड. सिमिलरली सायक्लिक रोटेशन वाय झेडचं मॉड ऑफ एक्स, एक्स झेड प्लेनचं मॉड ऑफ वाय. व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युले. आता ओरिजिन पासून डिस्टन्स म्हणजे सिम्पली डिस्टन्स फॉर्म्युला. ओरिजिनचे कॉर्डिनेट 0 0 0 असतात, चे कॉर्डिनेट एक्स वाय झेड असतात. 3 पॉइंट साठी डिस्टन्स फॉर्म्युला वापरा. We get distance of a point from origin is nothing but under root x square plus y square plus z square. And last formula is distance of a point pxyz from coordinate axis. तर त्या पॉइंटचं ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स म्हणजेच काय असतं पहा. फ्रॉम फिगर पी ए, आता डिस्टन्स ऍक्सिस पासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स पाहिजे आपल्याला. परपेंडिक्युलर डिस्टन्स ए ए पासून, आता ए परपेंडिक्युलर काढलेला आहे इथं आपण, ठीक आहे ना. तर ह्या डिस्टन्स काय असतं, तर hence the distance of P from x is रूट मध्ये x मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस झिरो प्लस झेड मायनस झिरो. काय केलेलं आहे, कारण P ह्या पॉइंटचा जो परपेंडिक्युलर आपण इथं काढलेला आहे त्याचा एक्स कॉर्डिनेट हा काय राहतो, म्हणजे ए पॉइंट पासून काढायचे, मग तो एक्स ऍक्सिस वरचा पॉइंट आहे. मग एक्स ऍक्सिस वरच्या पॉइंट मध्ये वाय आणि झेड झिरो असतात, म्हणून काय करावं लागेल आपल्याला, एक्स मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय मायनस झिरो प्लस झेड मायनस झिरो हे डिस्टन्स काढायचं आहे. आता तसंच बघा, म्हणजे एक्स ऍक्सिस पासून काढायचं असेल तर वर्गमुळात वाय वर्ग अधिक झेड वर्ग. आपल्याला लक्षात ठेवायला सुद्धा सोपे फॉर्म्युले. वाय ऍक्सिस पासून पाहिजे असेल तर इकडं वाय येऊ द्यायचं नाही, जसं एक्स पासून एक्स आलं नाही. वाय पासून असेल तर एक्स स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर. कारण का, तर वाय ऍक्सिस पासून डिस्टन्स काढल्यानंतर, म्हणजे तिथून काढल्यानंतर वाय ऍक्सिस वरती एक्स आणि झेड कॉर्डिनेट काय असतात, 0 0 असतात. त्यामुळं वाय मायनस वाय झिरो होईल आणि ते आहे असे राहतील. अँड देअरफॉर वी गेट, किंवा सिमिलरली वी कॅन डिफाईन, इथे जरी दिले नसतील तर लक्षात ठेवा, जसा पीए डिफाईन केला तसा पीबी आणि पीसी आपल्याला लिहिता येईल, की जो एक्स स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर आणि वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर अशा त्या पद्धतीनं रिस्पेक्टिव्हली फॉर्म्युले मिळतील. ठीक आहे. इथं पहा, दोन वेक्टर इक्वल असतील, आय कॅप जे कॅप के कॅपचे जे कोएफिशियंट सुद्धा इक्वल असतात सांगितलेलं आहे. ऍडिशन कसे करायचे वेक्टरचे, ऍक्च्युली अल्जेब्राइक रिलेशन्स आपण पाहिलेले तिथं. तर आय कॅप जे कॅप के कॅपच्या कोएफिशियंटची बेरीज करायची आणि ह्या पद्धतीनं ते आपण लिहू शकतो, ते इथं दिलेलं आहे. स्केलरनं जर मल्टिप्लाय करायचं असेल तर प्रत्येक फॅक्टरला आय कॅप जे कॅप के कॅप तिन्हीलाही त्या के न मल्टिप्लाय करायचं. इफ बी बार अँड ए बार आर कोलिनियर, आणि हे जर दोन वेक्टर कोलिनियर असतील तर b1 अपॉन a1 इज इक्वल टू b2 अपॉन a2 इज इक्वल टू b3 अपॉन a3 ऍक्च्युअली इथं पाहिजे, इज इक्वल टू के. दॅट इज प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असतात दोन वेक्टर जर त्या ठिकाणी आपल्याला कोलिनियर असतील तर. अजून एक आपल्याला इथे डेफिनेशन मिळाली, म्हणजे दोन वेक्टर तुम्हाला ए बार आणि बी बार जर असं डिफाईन केलं, a1 a2 a3, आणि बी बार इज इक्वल टू b1 आय कॅप प्लस b2 जे कॅप प्लस b3 के कॅप, आणि आपण जर म्हणलं हे दोन वेक्टर कोलिनियर आहेत, तर you can write directly their proportionality is constant, that is b1 upon a1 म्हणा किंवा a1 upon b1 is equal to a2 upon b2 is equal to a3 upon b3 is equal to constant, that is proportionality constant. इथे b3 upon a3 पाहिजे, थोडस करेक्शन करा. आणि युनिट फॅक्टर म्हणजे आपल्याला माहिती आहे डेफिनेशन, युनिट फॅक्टर म्हणजे ए कॅप इज इक्वल टू ए बार अपॉन मॉड ऑफ ए बार. ए बारची किंमत इथे ठेवायची आणि त्याचं मॅग्नेट्यूड म्हणजेच कसं काढायचं असतं, तर वर्गमुळामध्ये a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस a3 स्क्वेअर. हे ऑलरेडी आपण पाठीमागे पाहिलेलं आहे, इथं रिमार्क मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा ते फॉर्म्युले दिलेले आहेत. आणि आता आपण शेवटचा फॉर्म्युला पाहणार आहोत, 4 नंबरचा फॉर्म्युला. इफ ए बार बी बार अँड सी बार आर थ्री नॉन कोप्लॅनर वेक्टर्स, then any vector r bar in the space can be uniquely expressed as a linear combination of a bar b bar and c bar. ओके, हा इथे त्याची डायग्राम दिलेली आहे. हे नॉन कोप्लॅनर वेक्टर दिले ए बार बी बार सी बार, आणि आर बार हा स्पेस मध्ये आहे की जो युनिकली एक्सप्रेस्ड एज द लिनियर कॉम्बिनेशन ऑफ थ्री वेक्टर्स आपल्याला प्रूव्ह करायचे. हा, लेट ए बी एनी पॉइंट इन द स्पेस. तुम्हाला इथं डायग्राम मध्ये ए कुठं दिलेला आहे पहा. ओके, बी दिलेला आहे या ठिकाणी, बघा आहे ए पॉइंट आहे. बी एनी पॉइंट इन द स्पेस, टेक फॅक्टर्स ए बार बी बार सी बार. आता ए वरून आपण तीन फॅक्टर्स डिफाईन केले, हा ए बार फॅक्टर, हा बी बार फॅक्टर आणि हा
सी बार वेक्टर आर नॉन कोप्लॅनर वेक्टर्स, कारण ते एका प्लेन मध्ये पण नाही. दे डिटरमाइन 3 डिस्टिंक्ट प्लेन्स इंटरसेक्टिंग ऍट द पॉइंट ओ. कारण ते इंटरसेक्टिंग होणार, कारण ए पासूनच ते डिफाईन झालेत म्हणून ते ए मध्ये ते इंटरसेक्ट होतात. थ्रू द पॉइंट पी, सी हियर, थ्रू द पॉइंट पी ड्रॉ द प्लेन्स पॅरलल टू प्लेन फॉर्म्ड बाय द वेक्टर बी बार अँड सी बार. पी पासून आपण त्या ठिकाणी प्लेन्स फाइंड आउट करायचे, काय ड्रॉ द प्लेन पॅरलल टू द प्लेन फॉर्म्ड टू बी बार अँड सी बार. तर या ठिकाणी प्लेन आपण त्या ठिकाणी तयार केले. सिमिलरली ड्रॉ द प्लेन्स अँड कम्प्लीट द पॅरलेलोपिपेड. आणि त्या ठिकाणी डॉटेड लाईन आपण काय करूया, तो पॅरलेलोपिपेड त्या ठिकाणी डिफाइन करूया. नाउ सी हियर द लेट ए बी बार अँड ए बार आर कोलिनियर. पहा ए बी बार आणि याचा वेक्टर ए बार हा सुद्धा कोलिनियर आहे. याचा अर्थ हे दोन्ही कोलिनियर आहेत, म्हणजे ते लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिता येतात. म्हणून ए बी बार इज इक्वल टू एक्स ए बार. एक्स हा त्याचा स्केलर. तसंच हा हा AQ आणि AQ बार आणि B बार हे सुद्धा वेक्टर कोलिनियर झाले, कारण एकाच लाईन वरती आहेत, अलॉंग द सेम लाईन. Therefore y into B bar, y is a scalar. Similarly, AS and C bar, AS bar and C bar are also collinear, and therefore we can write AS bar is equal to Z into C bar by the condition of collinearity, where X, Y, and Z are the scalars. Okay. Also, by the triangle law of addition of vectors, AP bar is equal to AC bar plus CP बार. पहा ट्रायंगल लॉ नुसार AP बार इज इक्वल टू AC बार प्लस CP बार. दिसतं इथं ट्रायंगल लॉ डायग्राम मध्ये AC बार प्लस CP बार. आणि मग यामध्ये जर आपण व्हॅल्यू ठेवल्या, AC बार म्हणजे AB बार प्लस BC बार प्लस CP बार आहे, असंच असोसिएटिव्ह लॉ नुसार ट्रायंगल आपण काढून टाकला आणि त्यामध्ये सर्व किमती ठेवल्या. आर बार इज इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार. असं सिंपल प्रूफ आहे. as r bar in space can be expressed as the linear combination of the a bar, b bar and c bar, and its uniqueness is, suppose r bar is equal to, आता युनिकनेस म्हणजे x1 is equal to y1 दाखवायचे. समजा आपण स्केलर जर चेंज केले तर आपल्याला त्या ठिकाणी व्हेरिएशन मिळणार आहे, कॉन्ट्राडिक्शन होणार आहे, कंडिशन सॅटिस्फाय होणार नाही. म्हणजेच x1 आणि y1 हे इक्वल दाखवावं लागेल आपल्याला. पहा, फॉर सम स्केलर्स x1 x2 x3 and y1 y2 y3, subtracting one expression from the other, we get x1 minus y1 a bar plus x2 minus y2 b bar plus x3 minus y3 c bar is equal to 0. पण हे जर इक्वल टू 0 आलं तर त्या ठिकाणी कोप्लॅनरची कंडिशन आहे ती, पण आपल्याला स्पष्ट मध्ये तिथं एक्झाम्पल मध्ये थेरम मध्ये दिले की बट ए बार बी बार सी बार आर नॉन कोप्लॅनर्स, and therefore we must have x1 minus y1 is equal to 0, x2 minus y2 is equal to 0, and x3 minus y3 is equal to also 0, which implies x1 is nothing but y1, x2 is equal to y2, and x3 is equal to y3. That means uniqueness is proved. ओके. तर ह्या पद्धतीने आपल्याला हा थेरम, इंटरेस्टिंग थेरम आहे, चारही सोपे आहेत, काही अवघड नाही. एक थेरम निश्चितपणे आपल्याला बोर्डला विचारला जातो. आणि याच्यावरचं लास्ट आता रिमार्क पहा, इथं आपल्याला याच्यावरती मग एक्सरसाइज आपण 5.1 नेक्स्ट लेक्चरला बोर्डवरती पाहूया. ओके. तर काय दिलेत पहा, इथं कोलिनियरिटी ऑफ 3 पॉइंट्स. 3 डिस्टिंक्ट पॉइंट A, B and C are with position vector A bar, B bar, C bar, then Galilei respectively are collinear if and only if there exist 3 non-zero scalar x, y, z such that x a bar plus y b bar plus z c bar is equal to 0 and x plus y plus z is also 0. पहा, कोलिनियरिटी ऑफ 3 पॉइंट. 3 पॉइंट कोलिनियर कधी असतील तर ही कंडिशन तिथं सॅटिस्फाय झाली पाहिजे. कोप्लॅनरला आपल्याला माहिती आहे, हे जर फक्त एक झालं तर आपण म्हणू शकतो की कोप्लॅनर आहे. पण हे जर कंडिशन पुढची सॅटिस्फाय झाली तर आपण म्हणू शकतो की कोलिनियर आहे. आता हा एक दोन शेवटची रिमार्क बघा, लिनियरली डिपेंडंट फॅक्टर आणि लिनियरली इंडिपेंडंट फॅक्टर्स. व्यवस्थित डेफिनेशन्स पहा, एक्झाम्पल येऊ शकते एक्सरसाइज वरती, कारण वेक्टर मध्ये गेल्या जुन्या सिलेबस आणि नवीन सिलेबस मध्ये बरेच काही चेंजेस केले, त्यामध्ये हा एक कन्सेप्ट तिथे ऍड केलेला आहे. सेट ऑफ नॉन झिरो फॅक्टर्स ए बार बी बार अँड सी बार इज अ सेट टू बी लिनियरली dependent if there exist scalars x, y, z not all zero such that x a bar plus y b bar plus z c bar is equal to 0. Such factors a bar b bar c bar are coplanar. These are called as the linearly dependent factors.
ए बार बी बार सी बार हे जर लिनियर डिपेंडंट फॅक्टर कधी म्हणायचं, जर हे रिलेशन सॅटिस्फाय झालं, एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इज इक्वल टू 0 अँड दिस इज द कंडिशन ऑफ कोप्लॅनॅरिटी. म्हणजेच कोप्लॅनर फॅक्टर हे काय असतात, डिपेंडंट फॅक्टर असतात असं आपल्याला म्हणता येईल. आणि इंडिपेंडंट फॅक्टर म्हणजे काय पहा, सेम डेफिनेशन. A set of non-zero vector a bar b bar and c bar is said to be linearly independent if x a bar plus y b bar plus z c bar is equal to 0, then x is equal to y is equal to z is equal to 0. These three scalar is also 0. Such factors a bar b bar and c bar are non-coplanar. मग कधी कधी एक्झाम्पल मध्ये आपल्याला जर फॅक्टर दिला आणि शो दॅट करायला सांगितलं आहे किंवा एक्झामिन करायचं डिपेंडंट काय इंडिपेंडंट, जर एक्स वाय झेड 0 आला तर you can write definitely the given factors are linearly independent factors. ओके, तर असे हे दोन रिमार्क आपल्याला एमसीक्यूच्या दृष्टीने लक्षात ठेवा. त्या लेक्चर मध्ये आपण थांबूया. थेरॉटिकल पार्ट इथे संपलेला आहे आपला. 4 थेरम जे आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत. आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा. काय प्रॉब्लेम असेल कमेंट बॉक्स मध्ये लिहा. सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. नेक्स्ट लेक्चरला आपण भेटूया 5.1 एक्सरसाइजची एक्झाम्पल्स घेऊन. ओके, थँक्स.